तर सरेशवाला हे सातत्याने मोदींवर जबरदस्त टीका करत असत आणि कुठेतरी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर खटला दाखल करण्याचा सुद्धा विचार त्यांनी केलेला होता. त्यांचा हा सगळा व्यवसाय जो आहे तो इंग्लंडमध्ये होता आणि त्यावेळेला हे वारंवार दिसत होतं की सरेशवाला हे मोदींवर जबरदस्त टीका करतायत, आक्रमक हल्ला करतायत त्यांच्यावर शाब्दिक, हे वारंवार दिसत असे. आणि त्याचं कारणही होतं 2002ची तिकडची दंगल जी आहे त्याच्यामुळे हे सगळं वातावरण जे आहे ते बिघडलेलं होतं आणि मोदीच याला कारणीभूत आहेत अशा पद्धतीचं चित्र उभारण्यात विरोधकांना विशेषतः काँग्रेसला यश आलेलं होतं आणि त्याच्यातून अशा पद्धतीचे शाब्दिक हल्ले जे आहेत ते त्यांच्यावर होत होते. पण नंतरच्या काळामध्ये बदल झाला. सरेशवाला जे आहेत ते अचानक नरेंद्र मोदींचे फॅन बनले आणि याचं कारण नरेंद्र मोदी हे सरेशवाला यांच्याशी बोलले, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यामधला हा संवाद जो आहे तो अशा पद्धतीने फळला किंवा त्याला यश आलं की सरेशवालांना मोदींवर विश्वास वाटू लागला.